आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमधील दहीपूल येथे जय जय फ्रेंड सर्कलच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। परिसरात ढोल ताशांच्या गजरात आणि जय जयकारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उत्सवाला मंडळाचे संस्थापक किरण महाराज खैरे, संजय भाऊ खैरे आणि ऋषिकेश भाऊ खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे आणि बबलू खैरे यांची विशेष उपस्थिती लाभली। दहिफळ परिसरातील सर्व व्यापारी वर्गानेही मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्सवात सहभाग नोंदवला। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, उपाध्यक्ष कामेश खैरे, सेक्रेटरी गणेश जगताप, तसेच आकाश पाटील, विकी डिके, दीपक सुर्वे, विलास गांगुडे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्याने आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरी होत आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष करून एक भव्य दिव्य स्वराज्य निर्माण करण्याचं काम या महापुरुषाने केलेलं आहे। अशा या महापुरुषाची जी शिकवण आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी आणि सर्व देशातील तरुणांनी घेण्याची आज गरज आहे। आज देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी कसं लक्ष ध्येय समोर ठेवून काम केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा जागता इतिहास आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। आज जय जय फ्रेंड सर्कलच्या वतीने मेन रोड इथे ही जी शिवजयंती साजरी होत आहे त्याला आम्ही सर्वांनी इथे येऊन भेट दिलेली आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी जयंती उत्साहात साजरी केली आहे। सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने शिवजयंतीच्या सर्वांना मंगल शुभेच्छा देतो। आमचा जय हिंद जय महाराष्ट्र। जय जय फ्रेंड सर्कल दरवर्षी ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात। हा जय जय फ्रेंड सर्कलचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव यांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण भव्य प्रमाणावर शिवजयंती उत्सव साजरा करून या प्रभागातील तरुणांना, युवकांना एक चांगला संदेश देण्याचं काम हे मंडळ सातत्याने करत आहे। आणि महाराजांची शिकवण दिली आजूबाजूचे नागरिक पण आचरण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आजच्या दिवशी आणि सर्व नाशिकच्यांना शुभेच्छा।